राज्यात समृद्धी महामार्गालगत 4 ठिकाणी ॲग्रो लॉजिस्टिक पार्क उभारण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती। त्यातील पहिलं ॲग्रो लॉजिस्टिक पार्क हे संभाजीनगर जिल्ह्यातील जांभरगावमध्ये तयार करण्यात आलंय। सुमारे 30 कोटी रुपये खर्चून हा पार्क उभारण्यात आला आणि त्यामुळे धान्याची साठवणूक आणि निर्यात सुद्धा आता सुलभ होऊ शकणार आहे। समृद्धी महामार्गालगत शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा पहिला लॉजिस्टिक पार्क उभारण्यात आलाय। महाराष्ट्र वखार महामंडळाच्या माध्यमातून वैजापूर तालुक्यातील जांभरगावमध्ये हे ॲग्रो लॉजिस्टिक पार्क आहे। शेतमालासाठी 10,000 मेट्रिक टनचं गोदाम, 10,000 मेट्रिक टनचं सायलो, ट्रक टर्मिनल, पेट्रोल पंप, फॅसिलिटी सेंटर, ग्रेडिंग यार्ड, धान्य, फळं, भाजीपाल्यांचं क्लिनिंग। या पार्कमधून समृद्धी महामार्गानं जेएनपीटी बंदरातून मालाची थेट निर्यात करणं शेतकऱ्यांना शक्य होणार आहे। एकूण 25 एकरवर उभारण्यात आलेला हा लॉजिस्टिक पार्क 30 कोटी 62 लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलाय। वैजापूर तालुक्यातील जांभरगाव या ठिकाणी एक लॉजिस्टिक पार्क बनवलाय। साधारण 50 एकरची जागा घेतलेली आहे आणि त्यामध्ये वखार महामंडळातर्फे मोठमोठ्या सायलो म्हणजे अगोदरचा जो गोडाऊन होता ना त्या प्रकारचं गोडाऊन सायलो बनवले। सायलोचा अत्यंत चांगला उपयोग आहे। यामध्ये माल खराब होत नाही, उंदीर लागत नाही आणि माल जसा साठवला त्या प्रकारे मिळतो। म्हणून शेतकऱ्यासाठी ही महत्त्वाची स्टेप आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देशामध्ये माननीय मोदी साहेब असतील आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांनी विशेष लक्ष देऊन शेतकऱ्यासाठी ही लॉजिस्टिक पार्कची सुविधा केली। सध्या त्याचं काम पूर्ण झालं असलं तरीही विद्युत जोडणी अद्याप बाकी आहे। विद्युत जोडणीचं काम झाल्यानंतर त्याचं लोकार्पण होणार आहे। शेतमाल प्रक्रिया उद्योगाला चालना देणं, निर्यातक्षम मालाच्या निर्यातीला प्रोत्साहन देणं हे काम या पार्कच्या माध्यमातून साध्य होणार आहे। जांभरगावमध्ये एका पार्कची उभारणी झाली असली तरीही उर्वरित 3 पार्कचं काम अद्याप बाकी आहे। नागपूर विभागात वर्धा जिल्ह्यात कॉटन लॉजिस्टिक पार्कसाठी प्रयत्न सुरू आहेत। त्यासाठी 10 एकर जागा ताब्यात मिळाली आहे, तर वाशिम जिल्ह्यात जागा मिळवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। समृद्धी महामार्गातून विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांची समृद्धी या लॉजिस्टिक पार्क मधून आता साध्य होणार आहे। सचिन जिरे, पुढारी न्यूज, संभाजीनगर।